गुरुपौर्णिमा अनेक जण साजरी करतात, पण का? कारण या दिवशी असते त्यांची जयंती, ज्यांनी भगवद्गीता लिहिली, म्हणजेच वेदव्यासांची जयंती. म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. पण थांबा थांबा थांबा, गुरुपौर्णिमा म्हणजे वेदव्यासांची जयंती एवढंच नाहीये. कारण वेद संस्कृतीमध्ये शिव हे आदिगुरु म्हणजेच पहिले गुरु मानले जातात. सुमारे 15 वर्षापूर्वी भगवान शंकर जेव्हा समाधीत बसले होते, तेव्हा 7 जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितले आणि अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांना ज्ञान दिले आणि ते 7 जण झाले. त्यालाच सप्त ऋषी म्हणतात. आणि त्याच दिवसापासून सुरू झाली ही गुरु शिष्य परंपरा. मित्रांनो, तुमच्याही खऱ्या आयुष्याची सुरुवात ही गुरु भेटल्यावरच होते. मग ही रील शेअर करा तुमच्या आयुष्यातील गुरुला. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे माझा पहिला गुरु कोण आहे? माझी आई. माझ्या आईला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आई वडील दोघांना पण. आणि तुम्हाला सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर कसे वाटले गुरुपौर्णिमेबद्दलचे महत्त्व हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.